जळगाव जिल्ह्यातील चोपाळा शहरात नगर परिषदेमागील परिसरातील झोपड्यांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अनेक वर्षांपासून खाजगी जागेवर उभारण्यात आलेल्या झोपड्या चोपाळा शहर पोलिसांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्या। या कारवाई दरम्यान काही महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अचानक झालेल्या कारवाईमुळे झोपड्यांमधील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे। पावसाळा तोंडावर असताना झालेल्या या कारवाईमुळे अनेक महिला बेघर झाल्याची व्यथा त्यांनी तहसीलदारांसमोर मांडली। संबंधित जागेवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देत पीडित महिलांचे तातडीने पुनर्वसन करावे तसेच त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे आनंद बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि पीडित महिला उपस्थित होत्या। या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि जळगाव पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली। तोडल्या जे लोक बेघर झाले त्या बेघर झालेल्या लोकांपैकी एक 40 वर्षीय महिला जिच्या डोक्यावर छत नाही, तिच्या पोटात भाकर नाही, ती सैरावैरा जंगलात राहत होती। 4-5 दिवस तिने कसं आयुष्य जगलं ते तिलाच माहीत असेल। तिच्या पोटात भाकर नसल्यामुळं तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा शासन प्रशासनाकडनं कुठलीही चौकशी करण्यात आली नाही। ती महिला आली कुठून, ती मेली कशी, ती कुठं राहत होती, ती कुठून आलेली होती या संदर्भात कुठलीही माहिती घेतली नाही। म्हणून मी आज तहसीलदारांना आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती केलेली आहे की येत्या 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी। काल आम्ही